नमस्कार, मी केतकी जोशी टॉक टाइम मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। त्यासाठी आपल्या सोबत आहेत स्वास्थ्य संकल्पचे सर्वेसर्वा डॉक्टर जी.एस. शेख। डॉक्टर शेख हे वाड्यातील कुडूसमधल्या प्रसिद्ध अशा डॉक्टर शेख पॅरालिसिस रिहॅबिलिटेशन सेंटरचे ओनर आहेत। आतापर्यंत अर्धांगवायूने त्रस्त अशा हजारो रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार करून त्या रुग्णांना पूर्णपणे बरं केलंय। देशभरातून त्यांच्याकडे उपचारासाठी रुग्ण येतात। रुग्णांना आवश्यक असलेला मानसिक आधार आणि त्याचबरोबर आधुनिक पद्धतीने रुग्णांना 95% रिकव्हर करणारे ते प्रसिद्ध डॉक्टर आहेत। रुग्णसेवेचा वसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळालाय। आजही त्यांना देवदूत मानलं जातं। इथे रुग्ण आला की हमखास बरा होणार अशी त्यांची ख्याती आहे। रुग्णाची घेतली जाणारी काळजी आणि आत्मीयता ही इथली वैशिष्ट्ये आहेत। प्राचीन शास्त्र आणि वेगळी उपचार पद्धती यांचा मेळ घालून त्यांनी स्वतःची अशी आगळी वेगळी उपचार पद्धती शोधून काढली आहे आणि याचा लाभ हजारो रुग्णांना झालाय आणि आजही होतोय। त्यांची संपूर्ण टीम रुग्णसेवेसाठी सतत झटतेय। डॉक्टर शेख यांचं स्वागत या कार्यक्रमामध्ये। डॉक्टर साहेब, पहिला प्रश्न म्हणजे गेल्या 40 वर्षांपासून असलेली आपल्या वडिलांची ही आरोग्य सेवेची परंपरा आपण समर्थपणे सांभाळताय। आपल्याविषयी आणखीन जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल। नमस्कार, मी डॉक्टर गुलतान शब्बीर शेख। मी माझा पॅरालिसिस सेंटर वाडा या ठिकाणी तालुक्यातील कुडूस या ठिकाणी आहे। हा सेंटर आमचा गेले 40 वर्ष झाला चालू आहे। माझे वडील डॉक्टर शब्बीर दाऊद शेख यांनी ही उपचार पद्धती चालू केल्यानंतर माझे मोठे भाऊ त्याच्यानंतर आम्ही हा कार्यरत ठेवलेला आहे आणि ह्या उपचार पद्धतीमध्ये सर्वसामान्य लोकांना लाखो रुग्ण बरे केलेले। रुग्ण येतात, उचलून आणले जातात आणि ते चालत आमच्याकडे जातात। हाच एक आमचा आनंद आहे। पुढचा एक प्रश्न म्हणजे पॅरालिसिस अर्थात अर्धांगवायू म्हणजे नेमका कोणता आजार आहे आणि त्याची आधी जाणवणारी लक्षणं कोणती? पॅरालिसिस म्हणजे नेमकं काय हे जरा समजावून सांगाल का? पॅरालिसिस म्हणजे मेंदूमध्ये जेव्हा ब्लड प्रेशर वाढला जातो किंवा डायबिटीज वाढला जातो, या कारणाने जेव्हा मेंदूमध्ये रक्ताची गाठ होणे किंवा रक्तस्राव होणे व तिथून रक्तस्राव होऊन रक्तवाहिन्या दबल्या जाणे, त्याच्यामुळे शरीरातील एक अंग किंवा हात किंवा पाय किंवा पूर्ण पाय अर्धा अंग हा जेव्हा निकामी होतो त्याला अपंगत्व येतो, त्याला पॅरालिसिस असं म्हटलं जातं। आणि पॅरालिसिस झाल्यावर त्याचा एक हात पाय उचलत नाही, पाय उचलत नाही, त्याला हाताला सेन्समेस काय संवेदना नसते, त्याला समजत नाही व त्यातल्या त्यात त्याला जाणीव काय होत नाही। त्याला एखादी वस्तू घ्यायची पण तो त्या हाताने घेऊ शकत नाही किंवा त्याला बोलताना त्रास होतो किंवा त्याला काय जेवण करताना त्रास, गिळताना त्रास होतो आणि असं असताना तिथं पूर्णपणे त्याला अपंगत्व येतं, तेव्हा त्याला पॅरालिसिस असं म्हटलं जातं। आणि त्याची लक्षणं म्हणजे मुंग्या येणे, हातपाय न उचलणे, संवेदना न समजणे, त्यानंतर तिथली जाणीव नसणे, यालाच आपण पॅरालिसिसचे लक्षण म्हणू शकतो। डॉक्टर साहेब, पॅरालिसिसचे कोणते प्रकार आहेत? पॅरालिसिसमध्ये फेशियल पॅल्सी, ज्याला बेल पॅल्सी बोलतात, त्याला चेहऱ्याचा लकवा होणे, चेहरा वाकडा होणे, चेहऱ्याला संवेदना नसणे, डोळा उघडा राहणे, एक डोळा उघडा राहणे, एक डोळा बंद होणे आणि त्याला गिळताना एका बाजूला पाणी निघणे तोंडातनं, त्याला फेशियल पॅल्सी बेल पॅल्सी बोलतात, चेहऱ्याचा लकवा। त्याच्यानंतर कॉर्डिफ्लेजिया म्हणजे त्याचे दोन्ही पाय किंवा दोन्ही हात अपंगत्व येतो, त्याला कॉर्डिफ्लेजिया बोलतात। हेमिप्लेजिया हे शरीराचा एक भाग कुठला तरी डावा किंवा उजवा यातला हात किंवा पाय असे दोन्ही निकामी होणं, त्याला हेमिप्लेजिया असे म्हटलं जातं। मी जे मुख्यत्वे करून जे 3 प्रकार जास्त करून रुग्णांच्यामध्ये बघतो, जे माझ्याकडे रुग्ण येतात नेहमी, त्यातले 90 ते 95% रुग्ण ह्या 3 लक्षणांमधलेच असतात। एक असतो बेल पॅल्सी बोलतात, फेशियल पॅल्सी म्हणजे चेहऱ्याचा लकवा, चेहऱ्याच्या एका बाजूला त्याचा डोळा बंद न होणं, त्याची संवेदना जाणे, त्याला जाणीव नसणे, चेहऱ्याच्या एका भागाचा लटका खाली त्याचा चेहऱ्याचा एक भाग खाली सरकणं आणि त्यातल्या त्याच्या जिभेची पण तिथली हालचाल त्याची एक बाजूची कमी होते, त्याला चव नसणे, टेस्ट नसणे, जेव्हा पाणी पितो तेव्हा एका बाजूनी ते पाणी पडतं, त्याला चेहऱ्याचा लकवा असं म्हटलं जातं। तेवढ्या भागाला कुठल्याही प्रकारची जाणीव नसते। त्याच्यानंतर येतो कॉर्डिप्लेजिया, म्हणजे ज्याच्या दोन्ही हात किंवा दोन्ही पाय हे पूर्णपणे निकामी होतात, त्याचा मेंदू पूर्णपणे व्यवस्थित असतो पण त्याचे दोन्ही हात किंवा पाय हे त्यांना कुठल्याही प्रकारची जाणीव नसते किंवा संवेदना नसते। त्यांना टोचलं किंवा तिथं काहीतरी आपण चिमटा घेतला
किंवा काही तिथं लावलं का काही त्याला समजत नसतं. त्या कॉर्डिफ्लेजियामध्ये येतो हा मुख्यत्वे. आणि एक हेमिप्लेजिया येतो. तर हेमिप्लेजिया हा आजार शरीरातील एक भाग किंवा एक हात किंवा एक पाय हा निकामी होतो. त्या निकामी झाल्यानंतर त्याला संवेदना अतिशय काहीच नसते. शिवाय त्याच्यामध्ये जाणीव हालचाल वगैरे काही नसते किंवा कधी हालचाल असली तर जाणीव नसते. म्हणजे जरी पायात त्यांनी चप्पल घातली तर पायातली चप्पल त्याची निघून जाते, त्याला कळत नाही. काटा टोचला तरी काटा त्याला समजत नाही किंवा चिमटा काढला तरी त्याला काही समजत नाही. आणि त्याचबरोबर त्याच्या शरीरात डोळा किंवा एक शरीराचा एक भाग हा पूर्णपणे निकामी होतो. त्याला हेमिप्लेजिया असं म्हटलं जातं. अर्धांगवायू या आजाराबद्दल आपण बोलतोय आणि आणखीही आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर शेख आपल्या सोबत असणार आहेत. पण वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक नंतर परत भेटूयात. ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. स्वास्थ्य संकल्पचे सर्वेसर्वा डॉक्टर जी.एस. शेख आपल्या सोबत आहेत आणि अर्धांगवायू या आजाराबद्दल ते अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला देत आहेत. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पॅरालिसिस अर्थात अर्धांगवायू हा आजार कोणालाही होऊ शकतो का? म्हणजे लहानांपासून वृद्धांपर्यंत पॅरालिसिस कोणालाही होऊ शकतो का? हो, हा आजार कोणालाही होऊ शकतो. याच्यात माझ्याकडे येणारी लहान मुलं पण असतात आणि 90-95 वर्षाची लोकही येतात. हा आजार मुख्यतः करून कधी ब्लड प्रेशरमुळे येतो, कधी डायबिटीसमुळे येतो किंवा कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळं शरीरातील चरबीचं प्रमाण वाढल्यामुळं त्याच्यामुळं पण येतो. पण हा आजार करून मुख्यत्वे आता बघितलं जातं ते फक्त एक वैचारिक टेन्शन येऊन विचारशक्ती म्हणजे हृदयावर लोड येऊन हा आजार जास्त प्रमाणे होतो आहे. सध्या काहीतरी टेन्शन आलं का ब्लड प्रेशर हाय होणं आणि ब्लड प्रेशर हाय झालं का पाहिजे त्या प्रमाणात मेंदूला रक्तपुरवठा होत नाही. तिथे जाऊन रक्तात गाठ तयार होते मेंदूमध्ये आणि तिथं रक्ताची गाठ तयार झाली किंवा रक्तस्राव होतो. तिथनं ज्या वाहिन्या जातात शरीराला पोचवणार त्या वाहिन्यांद्वारे मुख्यत्वे शरीराला ॲक्शन न गेल्या रक्तवाहिन्या न गेल्यामुळं प्रॉपर संवेदना न गेल्यामुळं शरीराचे तेवढा भाग पूर्णपणे अपंगत्व येतो. डॉक्टर साहेब, पूर्वीपेक्षा या आजाराचं प्रमाण सध्या वाढताना दिसतंय का? म्हणजे बदलत्या जीवनशैलीचा काही हा परिणाम आहे का? सध्या हा जो आजार आहे हा जास्त करून ब्लड प्रेशर हाय वाढल्यामुळं, प्रेशर वाढल्यामुळे, शरीरावर स्ट्रेस आल्यामुळं हा आजार जास्त प्रमाणे वाढलेला आहे. पहिले हा आजार थंडीच्या काळामध्येच जास्त भेटायचे याचे रुग्ण. पण आता ह्या आजाराचे प्रमाण हा सर्वसाधारण सर्वच याच्या ऋतूमध्ये सारख्या प्रमाणात येतोय आता. पहिले आम्ही थंडीच्या सीझनमध्ये आम्ही पेशंट बघायचो, दर दिवस नवीन 50 एक पेशंट नवीन बघायचो. पण आता दर दिवस 50 ते 60 पेशंट आम्ही नवीन दर दिवस तसेही बघतोय उन्हाळ्याच्या सीझनमध्ये पण. फक्त हा एकमेव कारण आहे का शरीरावर तणाव येणं आणि काहीतरी स्ट्रेस येणं, ब्लड प्रेशर वाढणं, डायबिटीस वाढणं या गोष्टीमुळेच जास्त करून हा आजार वाढलेला आहे. त्याच्यानंतर काय व्यसन, ड्रिंक करणं, सिगरेट ओढणं याच्यामुळं पण हा आजाराचं मेन लक्षण जास्त वाढलेली आहे त्याच्यामुळं. आणखी एक प्रश्न आहे, तो म्हणजे कोरोनाच्या कालावधीत या आजाराचं प्रमाण वाढलेलं दिसून येत आहे का? हो, नक्कीच. कारण जिथून कोरोना स्टार्ट झालेला आहे, सुरुवात झाली, तिथून बरेचसे असे पेशंट आहेत का पक्षाघाताचे पेशंट जास्त वाढलेले आहेत. कारण झालं आहे काय, कोरोनाच्या काळामध्ये इतर याच्यामध्ये पेक्षा 20 ते 30% रुग्णाचं प्रमाण आमच्याकडे येण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. कोरोनाचा एक प्रेशर घेऊन लोकं विचार करून सातत्याने त्याच्यामुळे पण आमच्याकडे पेशंटांची रुग्णांची संख्या पॅरालिसिसची जास्त वाढलेली आहे. बरेचसे असे रुग्ण आहेत का ते फक्त विचार करतात आणि अति जास्त ब्रेनवर तणाव आल्यामुळं त्याच्यामुळेही त्यांना लकवा झालेला असे बरेचसे रुग्ण माझ्याकडे नवीन आढळलेले आहेत. डॉक्टर, हा आजार खरोखरच भीतीदायक आहे का? काय सांगाल? नाही. पक्षवात हा आजार एक भीतीदायक असा काही नाही आहे. फक्त त्याची भीती निर्माण होते. त्याची भीती ॲक्च्युअली कसं होतं, जो पेशंट आहे तो पूर्णपणे घाबरलेला असतो. पण त्याला बोलता येत नाही, चालता येत नाही, हलता येत नाही. जे त्याला हवं ते घेता येत नाही, करता काहीच येत नाही. असं पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून असतो. पण त्याचं वेळेत उपचार चालू केलं अथवा त्याला वेळेत उपचार पद्धती चालू झाली किंवा त्याचं ब्लड प्रेशर मेंटेन झालं, डायबिटीज मेंटेन झालं, त्याच्यानंतर त्याला योग्य ती इंजेक्शनं गेली किंवा योग्य ती त्याची काळजी घेतली गेली, व्यायाम केलं गेलं, तर हा आजार पूर्णपणे बरा होतो. आणि असे काही उदाहरणं माझ्याकडे आहेत का जे लोकं आलेले आहेत तसेच
आणि ते अति जास्त, आणि पेशंटपेक्षा त्याचे नातेवाईक जास्त घाबरलेले असतात, का ते गोंधळलेले असतात. का त्यांना वाटतं हा कमवताना एक व्यक्ती असतो, तो घरातला एखादा व्यक्ती असतो, तो पडला अंथरुणात, त्याच्यानंतर त्यांचा संसाराचा कोण बघणार. घरात 5 व्यक्ती असतात, त्यातला एक व्यक्ती जो मेन असतो तो अपंगत्व आलेला असतो, आणि त्याला बघून इतर 4 व्यक्ती आणखीन घाबरलेले असतात. पण माझ्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांना एवढंच सांगतो का बाबा घाबरू नका. मेन म्हणजे आम्ही नातेवाईकांना सांगतो की तुम्ही घाबरू नका. आणि हा आजार आम्ही त्यांना योग्य काळजी, योग्य व्यायाम, त्याच्यानंतर त्यांना योग्य ते औषध पद्धती हे सगळं करायला लावतो. हा पूर्णपणे आजार बोलणं बरा होतो. असे बरेच रुग्ण माझ्याकडे आहेत का जे 90 ते 95% पूर्ण बरे झालेले आहेत. डॉक्टर साहेब, तुमची उपचार पद्धती ही अगदी युनिक मानली जाते, त्याबद्दल थोडं सांगा. या क्षेत्रामध्ये माझे वडील स्वतः डॉक्टर आहेत, डॉक्टर होते. ते जवळजवळ 40 वर्ष जुने डॉक्टर आहेत, आणि त्यांनी ही रुग्णसेवा चालू केली. पॅरालिसिस या क्षेत्रात ते प्रावीण्य मिळवलेले होते. त्यांच्यापासून जी सेवा चालू आहे ती आम्ही पूर्ववत तशीच पुढे चालू ठेवली. त्यांचं काही मार्गदर्शन मला भेटलेलं आहे, आणि त्यांचे काही अनुभव व त्याच्यानंतर माझा स्वतःचा अभ्यास, मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये शाखेमध्ये जे अभ्यास केलं त्याचं काही असे, आणि यांची सगळ्यांची मिळून एक अशी अभिनव एक उपचार पद्धती मी नवीन इथं चालू केलेली आहे. त्याच्यामुळं पेशंटला बऱ्यापैकी चांगलं रिझल्ट मिळतं. आणि अशा या 40 वर्षाच्या परंपरेनुसार आमच्याकडे पेशंट बरेच होतात. अर्धांगवायू या आजाराबद्दल आपल्याला आणखीनही जाणून घ्यायचंय. डॉक्टर शेख आपल्या सोबत यानंतरही असणार आहेत, पण वेळ झाली एका ब्रेकची. टॉक टाइम मध्ये ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि स्वास्थ्य संकल्पाचे सर्वेसर्वा डॉक्टर जी.एस. शेख आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय अर्धांगवायू अर्थात पॅरालिसिस या आजाराबद्दल. अर्धांगवायूतून रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण किती आहे? माझ्याकडे उपचार घेताना पेशंट जे आहेत ना व्हीलचेअरवर आणले जातात. त्यांना उचलून स्ट्रेचरवर आणलं जातं, आणि जाताना ते चालत जातात. काही उपचार पद्धती माझा टायमिंग त्यानुसार घेतल्या तर ते पेशंट चालत जातात. त्यातले असे खूप काही पेशंट माझ्याकडे आहेत, लाखोवारी किंवा हजारोवारी असे पेशंट आहेत का त्यांच्याकडनं माझ्याकडे अशी खूप उदाहरणं आहेत का ते पेशंट चालत जातात. असे माझ्याकडे 90 ते 95% पूर्णपणे रुग्ण बरा होतो. अशा केसेसमधले काही लाखो रुग्ण आलेले आहेत, त्यातले बरेचसे 90 ते 95% रुग्ण माझ्याकडे बरेही झालेले आहेत. व जे काही ठराविक पेशंट आहेत त्याच्यामधले काही थोडे रुग्ण आहेत का रईस शेख नावाचा एक रुग्ण होता का ज्याला सांगितलं होतं का हा कधीच उठणार नाही, कधी चालणार नाही, पण तो पेशंट आज माझ्याकडे चालतो, चालत येतो, व तो चांगल्या प्रकारे बोलतो, त्याचे सर्व कामं चांगल्या प्रकारे करू शकतो. हा आजार एवढा घाबरण्यासारखा नाही आहे. ह्या आजारामुळे जी भीती वाटते ती पहिले मनातली भीती जर निघून गेली, त्याचा कॉन्फिडन्स वाढला, तर हा आजार लवकरात लवकर बरा होतो. मेन ह्या आजारामध्ये एकच विशेष आहे का स्वतःची करून घेण्याची ताकद. स्वतःचा प्रयत्न केले तर हा आजार अतिशय लवकर बरा होतो. मेडिसिनपेक्षाही स्वतःचे प्रयत्न हे चांगले या आजाराला बरे होण्यास कारणीभूत ठरले जातात. डॉक्टर, आपल्याकडे नेमकी कोणती उपचार पद्धती आहे? आमचे उपचार पद्धती, पहिले आम्ही पेशंट आल्यानंतर त्याला पूर्णपणे चेक करतो, त्याचा डायग्नोसिस करतो, त्याचा निदान लावतो का हा नक्की कसल्यावर कुठल्या रोगाचा आहे, आणि त्यानुसार त्याला ट्रीटमेंट पुढे दिली जाते. मी व माझ्या वडिलांनी जे उपचार पद्धती आम्ही चालू केली होती त्याचा एक सेमेळ घालून एक आधुनिक उपचार पद्धती आम्ही शोधलेली आहे. त्यानुसार त्याला आम्ही उपचार करतो. त्याच्यानंतर तिसऱ्या वेळेस त्याला पुन्हा पॅरालिसिस होऊ नये अशा प्रकारे त्याला आम्ही पूर्व उपाययोजना करून त्याला उपचार पद्धती देऊन टाकतो. आणि या कार्यक्रमात आपण जाता जाता टेस्टिमोनियल बघूयात. सुबोध आहे. मला 2 महिन्यापूर्वी पॅरालिसिसचा अटॅक आला होता. मी राहायला उल्हासनगरला. डॉक्टर शेखचं मी पॅरालिसिस हॉस्पिटलचं नाव ऐकलं होतं, तर मला उल्हासनगरवरून इकडे आणलं होतं. मला स्ट्रेचरवर आणलं होतं. मी तर झोपूनच होतो. मला तर काही चालता फिरता येत नव्हतं. इकडे आल्यानंतर डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली, आणि त्यांच्या 10 दिवसाच्या ट्रीटमेंट नंतर मी उभा राहिलो. नंतर त्यांनी 10 दिवसानंतर जसं ट्रीटमेंटसाठी बोलवलं तसं मी येत गेलो, आणि येऊन मी तशी ट्रीटमेंट घेत गेलो, आणि आता मी चालतो फिरतो आणि स्वतःचं करू शकतो. सगळं काही माझं व्यवस्थित झालंय डॉक्टर शेखच्या इकडे. जर असंच कोणाला जर वाटत असेल, कोणाला पॅरालिसिसचा स्ट्रोकचा अटॅक असेल, तर त्यांनी शेख डॉक्टरांकडे बिंदास यावा आणि त्यांनी त्यांच्या ट्रीटमेंटचा लाभ घ्यावा. अशी फीस पण काही एवढी फार मोठी नाही आहे. जे आहे ते त्याच्यामध्ये ते व्यवस्थित सगळं काय
पुश करून दिलं. मला तर स्वतःचा माझा अनुभव आहे. मला आता दुसरा कोणी असेल तर त्यांनी पण याचा लाभ घेतला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. ये मेरी लड़की है सिद्धि. 15 दिन पहले इसको पैरालिसिस हुआ था, तो हम लोग बहुत हॉस्पिटल में घूमे पर किधर भी फर्क नहीं पड़ा. तो हमको किसी ने डॉक्टर शेख का एड्रेस दिया, तो हम लोग यहाँ पर आए. तो डॉक्टर शेख ने उसको 1-2 इंजेक्शन में उसको ठीक कर दिया. 5 दिन में उसको फर्क पड़ गया. 5 दिन में वो चलने लगी. मी शांताक्रूजला राहतो. शांताक्रूजवरून इथे वाड्याला स्वतःच्या गाडी येतो आणि 4 ते 5 फेऱ्या माझ्या झालेल्या आहेत. येते वेळी पाय घासत येत होतो पंजावर. आज मी माझ्या स्वतःच्या सरळ पायानं सरळ न काठी धरता मी या गेटपर्यंत सरळ जातो येतो. मला काही एक टेन्शन नाही आहे आणि सुविधा खूप चांगले आहे. बस इथे संपूर्ण सेवेदार चांगले आहे आणि त्यांच्यापेक्षाही डॉक्टर व्यवस्थित लक्ष देत आहे. टाळाटाळ करत नाही. प्रत्येक वेळेला उभे राहून विचारपूस इनक्वायरी करतात ते आणि त्यांच्यापासून मला खूपच आनंद होतोय आता. आणि जो बी कोणी येईल, जो बी कोणी येथे येईल तो खाली हात जाणार नाही. एकदम ग्रेट. पॅरालिसिस या आजारावर बाहेर उपचार पद्धती ही महागडीच आहे, परंतु आमच्याकडं उपचार पद्धती आम्ही कमी खर्चात, माझ्या वडिलांपासून आम्ही जे उपचार पद्धती करत आलो तेव्हापासून आम्ही कमी खर्चातच आम्ही त्या पद्धतीनेच उपचार करतो व त्यात पेशंट पूर्णपणे बराही होतो. पण जी सर्वसामान्यांना परवडेल एवढीच आम्ही चार्जेस किंवा त्याचे काय खर्च असतात तसेच आम्ही लावलेले आहेत. आणि तेवढे आम्हाला आमच्या वडिलांकडूनच असं सांगण्यात आलेलं आहे का जे सर्वसामान्य रुग्णांना परवडेल व तो रुग्ण बरा होईल, त्याला काही त्रास होणार नाही अशाच पद्धतीचे खर्च त्याच्याकडनं घेण्यात यावे. डॉक्टर शेख, तुम्ही खरोखरच खूप महत्त्वाची माहिती या आजाराबद्दल दिलीत. याबद्दल खूप खूप धन्यवाद.